सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या संदर्भातले सविस्तर तपशील आपण पाहणार आहोत। आज राज्याचं बजेट सादर होत आहे। अजित दादा यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता राज्याचं बजेट सादर करावं लागणार आहे। यंदाचा अर्थसंकल्प हे आर्थिक शिस्तीचा असणार आहे अशी एक चर्चा आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये राज्यातल्या जनतेच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा अर्थसंकल्पाविषयी विशेष चर्चा आपण या बातमीपत्रामध्ये करूया। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे मुंबईच्या गोवंडीमध्ये अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाई संदर्भातली। गोवंडीमध्ये लिंबोणी बागमध्ये राहत्या घरावर प्रशासनानं बुलडोझर फिरवलाय। त्यामुळे 60 वर्षांपासून राहणारे नागरिक आता रस्त्यावर आलेत। कडक ऊन, मुलांच्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि गरोदर महिला सुद्धा घरामध्ये आहेत आणि असं असताना राहत्या घरावर बुलडोझर चालवत ही घरं तोडली जात आहेत। घरं तोडताना पाहून महिलांनी अक्षरशः आक्रोश केला। या संदर्भातही सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अमेरिका, इस्रायल, इराण युद्धासंदर्भातली। अमेरिका, इस्रायल, इराणमधलं युद्ध सुरू आहे आणि 7 दिवस आता या युद्धाला झालेत। 7व्या दिवशी युद्धाची तीव्रता ही कायम आहे। इस्रायल, इराण एकमेकांच्या देशातल्या प्रमुख शहरांना लक्ष्य करताना दिसत हजारो नागरिकांचा बळी केलेला आहे आणि जगावर आर्थिक संकटाचं एक वेगळं संकट घोंगावत आहे आणि त्या दृष्टीने काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडतात हे आपण या बातमीपत्रामध्ये आणखी सविस्तर पाहणार आहोत।